नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक कमी खर्चामध्ये शेळीपालन करता येते. मित्रांनो, दर्जेदार शेळीपालन करा. मित्रांनो, शेळीपालन आलं म्हणजे डोक्यामध्ये आलं म्हणजे अनेक प्रश्न निर्माण होतात की कसं होईल, काय होईल, करता येईल की नाही, जमल की नाही, कशा शेळ्या घ्यावं, शेळ्याची निवड कशी करावं, असे अनेक प्रश्न असतात. आपल्याला झेपते की नाही, खर्च किती येईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडं खर्च किती. मित्रांनो, खर्च आपल्या करण्यावर अवलंबून आहे. आपण साध्या पद्धतीनं जर असं शेड तयार केलं, आता आम्ही हे ताडपत्री टाकून शेड तयार केलं आहे, थोडेसे बांबू वगैरे लावून, जेणेकरून सावली राहावं आणि पाण्यापासून संरक्षण व्हावं. आणि पुढं हे असा मोकळा प्लेस सोडलेला आहे. त्याच्यामध्ये सकाळचं कोवळं ऊन आणि कोरडानीचं बसतात. मित्रांनो, आणि पाणी पाऊस आलं की असं या पद्धतीनं याच्यामध्ये येऊन बसतात. या पद्धतीत शेड तयार करा मित्रांनो, कमी खर्चामध्ये. आणि असे पहिल्याने आपल्या कमी बकऱ्या असतील, 10-15 बकऱ्या असतील. आता हे 25 बकऱ्याचं आहे मित्रांनो. 25 बकऱ्या याच्यामध्ये आरामात खाद्य खाऊ शकतात, चारा खाऊ शकतात. जास्त काही खर्च करायची गरज नाही, लई जास्त डोकं बी लावायची गरज नाही. मित्रांनो, साध्या पद्धतीने जुगाडू पद्धतीने आपण आपल्या बेड्या आणल्यात. हे सिमेंटच्या बेड्या आहेत, मार्केटमध्ये कमी खर्चामध्ये उपलब्ध होतात. आणि असे बांबू हे तयार करून अशा पद्धतीनं जुगाडू पद्धतीने हे शेड तयार केले. मित्रांनो, बघा, ही शेड अशा बल्ल्या लावून आणि बांबू तयार करून आपण हे शेड तयार केले. मित्रांनो, हे बघा, बांबूचं म्हणून ही एक ताडपत्री टाकून दिली. पाण्या पावसापासून संरक्षण होते. आणि हे मोकळा प्लेस ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला लहान पिल्ल्याला वेगळं करता येते मित्रांनो, आणि गाभण शेळ्यालासुद्धा वेगळं करता येते. नेमक्या जन्मलेल्या शेळ्यालासुद्धा वेगळा ब्लॉक तयार करता येते मित्रांनो. आणि त्याचं पालनपोषण करता येते. आणि खर्च बाब पडू नका, खर्चामध्ये जास्त पडू नका, कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न मिळतं मित्रांनो. आणि असे दर्जेदार बकऱ्या होऊ शकतात. मग बघा मित्रांनो, बघा हे पिल्ली किती गोंडस पिल्ली हे तर बघा. चला, ठीक आहे मित्रांनो, भेटू.